नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकातील विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. विभाज्य व विभाजक भागाकार ही क्रिया करताना भाज्य, भाजक यांच्यातील क्रिया आपण अभ्यासतो. त्यामध्ये भाज्य या संख्येला भाजक या संख्येने भागल्यास मिळणारं उत्तर हे भागाकार असते व या क्रियेत काही वेळेस बाकी ही संख्या मिळू शकते. विभाज्यता या उपघटकाचा अभ्यास करताना भाज्य या संख्येस विभाज्य आणि भाजक या संख्येस विभाजक असे म्हणतात. उदाहरणार्थ 81 या संख्येचे 1, 2, 3, 9 आणि 81 हे विभाजक आहेत. त्याचप्रमाणे 24 या संख्येचे 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 हे विभाजक आहेत. आता दुसरं उदाहरण बघू. 28/4 याचा भागाकार करताना भागाकार 7 येतो आणि बाकी 0 उरते. विभाज्यतेची कसोट्या 2 ची विभाज्यतेची कसोटी. जी संख्या समसंख्या असेल म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येस 2 ने निश्चेष भाग जातो, म्हणून ती संख्या 2 ने विभाज्य संख्या आहे असं म्हणतात. याला 2 ची विभाज्यतेची कसोटी असेही म्हणतात. उदाहरणार्थ 22, 38, 356, 250, 124 याप्रमाणे संख्या यांना 2 ने निश्चेष भाग जातो. 3 ची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निश्चेष भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य संख्या असते. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या 3 अंकी संख्येतील तीनही अंक समान असतील तर तेव्हा ती संख्या 3 ने विभाज्य असते. उदाहरणार्थ 3762 या संख्येमध्ये 3 + 7 + 6 + 2 म्हणजे या संख्येतील अंकांची बेरीज केली तर ती बेरीज 18 येते. 18ला 3 ने निश्चेष भाग जातो, म्हणून ही 3 ने विभाज्य असणारी संख्या आहे. दुसरं उदाहरण 777 या संख्येमध्ये तीनही अंक समान असल्यामुळे ही संख्या 3 ने विभाज्य संख्या आहे. दिलेल्या संख्यांपैकी सर्व विषम संख्यांना 3 ने निश्चेष भाग जातो हे समजणे चूक आहे, कारण काही विषम संख्या 3 ने विभाज्य नाहीत. त्याप्रमाणे प्रत्येक समसंख्या 3 ने विभाज्य नाही हे समजणं देखील चूक आहे, कारण अनेक समसंख्या 3 ने विभाज्य असतात. उदाहरणार्थ 978 ही समसंख्या असूनही देखील 3 ने विभाज्य आहे. त्याचप्रमाणे 5832 ही संख्या देखील 3 ने विभाज्य असू शकते. 5 ची विभाज्यतेची कसोटी. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. उदाहरणार्थ 25, 60, 105, 140 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असल्याने त्या संख्या 5 ने विभाज्य आहेत. 10 ची विभाज्यतेची कसोटी. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. उदाहरणार्थ 20, 60, 110, 180 म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर सर्व संख्या या 10 ने विभाज्य असतात. 4 ची विभाज्यतेची कसोटी. दिलेल्या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निश्चेष भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य आहे असं म्हणतात. उदाहरणार्थ 24, 48, 356, 64 या संख्यांमध्ये दशक स्थान आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या 4 ने विभाज्य असल्यामुळे तिला 4 ची विभाज्यतेची कसोटी असं म्हणतात. 6 ची विभाज्यतेची कसोटी. दिलेल्या संख्येस 2 व 3 अशा दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर ती संख्या 6 ने विभाज्य संख्या आहे असं म्हणतात. उदाहरणार्थ 18, 24, 54, 72. त्याचप्रमाणे 7 ची विभाज्यतेची कसोटी. दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही इतर उर्वरित अंकांनी तयार झालेल्या संख्येतून वजा केल्यास वजाबाकी 0 किंवा 7 ने विभाज्य असेल तर त्या संख्येला 7 ने विभाज्य संख्या आहे असं म्हणतात. उदाहरणार्थ 84, 105, 126 इत्यादी. 8 ची विभाज्यतेची कसोटी. जर दिलेल्या संख्येतील शतक स्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणाऱ्या या संख्येस 8 ने निश्चेष भाग जात असेल तर ती संख्या 8 ने विभाज्य आहे असं म्हणतात. उदाहरणार्थ 40, 848, 248 इत्यादी. 9 ची विभाज्यतेची कसोटी. जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल
तर त्या संख्येला 9ने विभाज्य संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 72, 180, 189 इत्यादी. 11ची विभाज्यतेची कसोटी. जर दिलेल्या संख्येतील एका आड एक अंकांच्या बेरजेतील फरक 0 असेल किंवा 11ने विभाज्य असेल, तर त्या संख्येला 11ने निश्चित भाग जातो असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ 5753, 1562.